मित्रांनो, आज तुम्ही पाहिलं असेल की कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये किरणप्पांचा रैना आणि पाखऱ्या ही दोघं जोडी पळाली. आज पाखऱ्या आणि किरणप्पांच्या रैनाने 5वा क्रमांक पटकवलेला आहे. तर दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, हिंद केसरीचा गुलाल लागलाय पाखऱ्याच्या कपाळी आणि तुमच्या पण, काय सांगाल? कारण त्याच्या नशिबी हिंद केसरी गुलाल आहे तर म्हणजे एवढे हिंद केसरी मैदान आता झाले ना, एक 2-4 मैदान 4 मैदानात हिंद केसरी गुलाल घेतला त्यांनी. कायम हिंद केसरीचं मैदान झालं किंवा महाराष्ट्र केसरीचं एखादं महाराष्ट्र केसरीचं मैदान असेल तिथं नाराज कधी करत नाही. हमखास ते गुलाल राहणार, काय नाही काय मिळवतोच. सेमीला काय चाललेला मनामध्ये सामना झाला गाडीचा, पण काय तुमच्या सर्व टीमची चर्चा काय झालेली सेमीला? असं काय नव्हते एवढी म्हणजे अशी चर्चा, काय म्हणलं आप्पा म्हणतील ते बरं. जे निर्णय सेमी घेतील पळायच्या पूर्वी काय चर्चा झालेली, बैल घेऊन खाली चाललेली त्यावेळेस? नाही, अशी काय चर्चा नाही झालेली. आमच्या डोक्यात काहीच नव्हतं. चर्चा नाही काय सेमी कसा पळाला, काय सांगाल सेमी बद्दल? मी म्हणजे लय जबरदस्त झाला. मैत्रीपूर्ण लढत झाली का? मैत्रीपूर्ण सगळीच बैल आपली हां, बरोबर आहे. सगळीच बैल आपली, ती महत्वाचं आहे. मैत्रीपूर्ण लढत झाली का? काय वाटत होतं काय ती टॉपची गाडी होती, आज सगळ्या महाराष्ट्रातली टॉपची गाडी, त्या तोडीस तोड आपण सुद्धा पळालो, काय वाटतंय? ती कसं आहे, ती म्हणजे आता मुंबईचं बादशाह आहे ती बैल. बरं. भोंगा आणि मत्तो मुंबईचं बादशाह आहे ते. त्यांच्या- त्यांना टक्कर दिली म्हणजे आपण भरपूर म्हणजे असा आनंद होतो आपल्याला की त्यांच्या बरोबर पळाला म्हणून कुठेतरी जास्त चर्चा झाली जास्त चर्चा झाली आपली. एक मला वाटतं सेमी नंतर काय चर्चा झाली, म्हणजे मला वाटतं चिठ्ठी उचलण्यात आली तर कसं काय? ते म्हणजे आप्पाचा निर्णय का? काय होईल ते नशिबाचा भाग. आप्पा मला आप्पा जे म्हणतील ते पूर्व दिशा. पूर्व दिशा. पायरा कस काय जुळाला? एकदम पार उशिरा झालाय पायरा, काय सांगाल? पायरा म्हणजे आप्पाला पण पायरा नव्हता ना, आम्हाला पण नव्हता. म्हणजे असं एवढं म्हणजे आमच्या डोक्यात पण नव्हतं पायरा नसल्यामुळे. कसं मोठं मैदान असल्यामुळे पायरा मोठाच पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामुळे रात्रीचा 9-9:30 वाजता पायरा घडून आला. काय सांगाल, दहेगावचं नाव करतोय पाखऱ्या सोबत सचिन पण त्याच जवळ नातेपुतेचं जवळचं भागातली पाखरा आहे आमचा, सचिन हाय, चिक्किया कारुंड्याचा, परत साय आप्पांचा, साय सचिन आप्पांचा साय, आपलीच बैल लेमगावचा सावकार आहे. सगळे आमच्या म्हणजे एकदम जवळचे, सगळे शेजारी माणसं आहेत. सगळे जवळजवळचेच अजून, ते लांबचे नाही ते. आणि एका तालुक्यातले सर्व नंदी आता जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत म्हणा. जबरदस्त. हो, एक प्रकारे एक म्हणावं लागेल की सर्व नंदींचाच आशीर्वाद तुम्हाला लाभला. आणि ह्या फाटीव मैदान झालं, काय वाटलं? हे आजचं हिंद केसरी काय वाटलं ह्या फाटीव? आजचं हिंद केसरी म्हणजे कसं आहे, ही एकदम जुनं मैदान आहे, 82 वर्षाची परंपरा आहे. आणि ह्याच्यात राहणं म्हणजे सकाळी आल्यावर वाटलं की आज राहायच पाहिजे, काय ना काय मिळालं पाहिजे, आपल्याला गुलाल फक्त मिळालं पाहिजे ह्या मैदानाला. म्हणजे पुन्हा परिचयला आपल्या नशिबात असल नसल, परंतु आज मिळावं असं वाटायचं ना, ते भेटला म्हणा. गाडीवर जॉकी कोण होतं? बाह्या ड्रायव्हर वाटेगाव. सध्या चांगलं नाव होते आणि टॉपला आहे सध्या. बाई ह्याच्या विषयी काय सांगाल? एक नंबर ड्रायव्हर आहे. एक नंबर ड्रायव्हर आहे. एक नंबर आहे, चांगली गाडी. बायाला काय सांगितलेलं कसं काय गाडी नाही, थोडा पहिल्यांदा बैल हाणल्यामुळे सांगितलं. पहिल्यांदाच आपल्या पाखऱ्या म्हणजे आज पाखऱ्या गाडी त्यांनी पहिल्यांदाच म्हणजे कुठेतरी ड्रायव्हर प्रथम गाडी चालवत असलं तर सांगावं लागतं सांगावं कशा पद्धतीने बैल पळतो. लागतं, गाडी सांगावं लागतं. एक नंबर बैल हाणला. बरोबर. आणि गाडी पण त्यांनी चांगली आणली. बरं, तुमचं अभिनंदन आहे. असंच कायम गुलाबात राहा. आता कुठल्या मैदानाचं नियोजन आहे? नाही अजून काय केलेलं, तालुक्यातला एक तरी बैल आमचा राहतोच. कुठल्या ना कुठल्या मैदानात. कुठल्या मैदानात तशी तयारीच करून घेतात तालुक्यातली तुमची सगळी बैलगाडी मला. पण आता तुमची पहिल्यापासून नाव आहे आणि आता नाव बी झालं, हिंद केसरीत राहायला लागली सगळी. आणि सगळी बैल तालुक्यातली 3 बैल फायनल राहिले. आज कुठली राहिली तालुक्यातली? चिक्या राहिला, पाखऱ्या राहिला आणि सचिन एक राहिला. म्हणजे 3 माळशिरस तालुक्यातले 3 बैल हिंद केसरी गुलालाची मानकरी ठरल्यात. 6 किलोमीटर वरचेच बैल. हा, बघा त्यांचं अभिनंदन. शेजारीच आहे ते सगळे. त्या वातावरणाचा शिवला सगळी गाव आहे म्हणजे एकच शिव आली सगळी. तुमच्या तिथलं भौगोलिक वातावरणाचा फायदा होतोय का बैलांना? तसं म्हणता तसं पण म्हणावं लागेल, तसंच म्हणावं तसंच म्हणावं म्हणावं लागतं. वातावरण सुट होते माळशिरस. आणि कसं आहे, ट्रेनिंग जास्त घेते, ट्रेनिंग जास्त ट्रेनिंग म्हणजे कसून सराव एक घेतला. लक्ष जास्त आहे बैलांवर. बैलांवर जास्त लक्ष. आणि पूर्वीपासून माळशिरस तालुका म्हणजे आमचा अग्रेसरच आहे कुठं पूर्वीपासूनच. चालतंय, तुमचं अभिनंदन दादा, शुभेच्छा. आणि पुढचं नियोजन सांगा काय? नाही अजून केलं, नाही अजून, पण किती दिवसांनी पळवणार? 10-12 दिवसात 30 तारखेच्या आसपास. 30 तारखेच्या आसपास चालतंय, धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. आज पुरेगावचा हिंद केसरीचा गुलाल तुम्ही पटकावलेला. धन्यवाद. चांगलं आपल्या उपकार केले. किरण आप्पांचा आभार मानताय. रायना संदर्भात काय सांगाल? रायना कसं टॉपचाच बैल आहे. त्यांनी लागोपाठ 3 एक नंबर करून आपल्याला बैल दिलाय. बरं, आमचा मनापासून आभार आहे. आणि आप्पांचा विषय काय सांगाल? आप्पांचा स्वभाव कसा वाटतो? आप्पांचा स्वभाव एक नंबर
एक नंबर मन मोकळा स्वभाव आहे. मन मोकळा असा चालेल, शुभेच्छा तुम्हाला, धन्यवाद. धन्यवाद.